ताजमहालचं नाव सांगितलं ना, कुठल्या रेड कॅसलचं किंवा कुठे. त्यांनी सांगितलं मला रायगडाला भेट द्यायची आहे. म्हणजे व्हिएतनाममध्ये ज्यावेळी त्यांचं दोन धुरंधर. चला आपण क्रीडांगणावरती जाऊयात. रणनीती फार महत्वाची आहे. सकाळच्या सत्रामध्ये IAI चॅम्पियनचे दोन जे धुरंधर आहेत सध्या क्रीडांगणावरती दाखल झालेत. एका बाजूला तुम्ही डाऊन दी एंड नितेश पवारला पाहतायत, अप्पर एंडवर गणेश गोसावी आहे आणि कमलेश चौहान सध्या बॉलिंग मार्कवर आहे. पहिलं षटक जे प्रगती पथावर येईल तुम्ही सध्या पाहतायत. आयन एक्सचेंज प्रीमियर लीग 2026 अँड इट्स अ मोस्ट अवेटेड क्लोज एन्काउंटर इन बिटवीन टू टीम्स. IAI चॅम्पियन रबाले वर्सेस टीम इकॉनॉमिक्स योद्धा. पारंपरिक ही एक कल्चरल मॅच आहे. आयन एक्सचेंज प्रीमियर लीग मधली अगदी पारंपरिक सामना सध्या तुम्ही पाहतायत. मॅचला होती सुरुवात. हा सगळ्यात मोठा थ्रिलर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला इथून मात्र सुरुवात होतीये. अंपायरचा सिग्नल देखील आलाय आणि कमलेश चव्हाण इकॉनॉमिक्स योद्धाला प्रमोट करण्याकरता पहिला बॉल घेऊन ओव्हर द स्टंप्स आलाय. बँग ऑन द टार्गेट. इथे यष्टी वाकवली आहे. दांडी 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 इथे केली आहे गुल. फलंदाज बाद. आपण म्हणतो ना की प्रत्येक वेळी दिवाळी असेलच असं नाही. कधी कधी संघर्षाचा काळ देखील असतो आणि त्या संघर्षाच्या काळात संयम तुमचं शस्त्र असलं पाहिजे असं शिवविचार सांगतो. आणि ते पेशन्स तुम्हाला मैदानात ठेवता आले पाहिजेत. कदाचित क्रिकेट हा संयमाचाच खेळ आहे. योग्य वेळी योग्य संधी पाहून तुम्हाला वर्चस्व स्वतःचं दाखवावं लागेल. रोह्याचा धुरंधर खेळाडू परंतु जो आयन एक्सचेंज रबालेला प्रमोट करतोय प्रथमेश पाटणकर सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर पहिल्या दोन फेरींचे सामने थोडासा यशस्वी ठरलाय परंतु यावेळी त्याला कमबॅक करण्याची भरपूर मोठी संधी आहे. परंतु समोर देखील तितकाच तरबेज गोलंदाज कमलेशला सध्या तुम्ही पाहतायत. गोलंदाजी मार्कवर. अटॅक इज द बेस्ट एवर वेपन इन टेनिस क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुम्हाला समोरच्यावर अटॅक करता आला पाहिजे, वर्चस्व दाखवता आलं पाहिजे आणि तेच वर्चस्व सध्या गोलंदाज कमलेश दाखवतोय. प्रथमेश पाटणकर खरं तर रबाल्याचा वंडर बॉय, एक मोठा खेळाडू जरूर आहे परंतु यावेळी संघाला देखील त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. आल्या आल्या स्वागत केलंय. पहिला बॉल सुरुवात इथून संघर्षानच केली आहे. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. सरळ टाटा बाय बाय गुड बाय करत इनटू द स्टँड. थँक्यू. आल्या आल्या सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवर गणेश गोसावीला त्रिफळाचित केल्यानंतर त्याचा वचपा जो आहे किंवा बदला जो आहे तो निश्चितच इथे प्रथमेश पाटणकरनं घ्यायला सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवर त्याला आसमान दाखवलं. 6 धावांनीच म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो की गाडी सुरू करतानाच डबल टॉप गिअर टाकलाय अगदी क्षणार्धात. नवीन चेंडू पाठवा, नवीन बॉल इथून द्यायचा आहे. पहिलंच षटक आहे त्यामुळे पहा मॅचचा बॉल देखील दाखल झाला. 1 विकेटचं पतन, 6 धावा आणि पहिल्या 2 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. अत्यंत मी बऱ्याचदा म्हणतो की तुमच्या प्रयत्नांची उंची किंवा तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा इतकी ठेवा ना की नशिबाला देखील तुमच्या पायाशी झुकावंच लागेल आणि तेच एफर्ट्स इथे टाकावे लागतील दोन्ही संघातल्या संघांना, खेळाडूंना विशेष करून. बॉल तयार. चेंज ऑफ पेस, गतीचा काटा बदललाय इथे दाखवतोय गोलंदाज आणि स्वतःचा वर्चस्व पुढच्याच बॉलवर त्यानं प्रस्थापित केलाय. 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या ऑन गोईंग आहे ज्या मार्फत पहिल्या 3 बॉलचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. संघाची टोटल पोहोचली आहे 6 या धावसंख्येवरती. एक महत्वाचा विकेट गमावला गेला IAI चॅम्पियननं, कारण गणेश गोसावीकडनं प्रत्येक मॅच मध्ये 15 ते 20 धावा कमीत कमी आल्यात आणि ती कदाचित पॉझिटिव्ह बाजू टीम IAI चॅम्पियनची प्रत्येक वेळी आपल्याला पाहायला मिळाली. हेच हेरलं होतं गोलंदाजानं आणि त्यानं योग्य क्षणी खरं तर मी बऱ्याचदा म्हणतो की बलस्थानांवर अटॅक केला गोलंदाज कमलेशनं. चेंजेस पाहायला मिळतात क्षेत्ररक्षणामध्ये, फिल्डिंगमध्ये बदल जे केले जात आहेत
नवीन बॅटर प्रथमेश पाटणकरच्या विरोधात काहीतरी रणनीती आखली जाते, काही ट्रॅप्स लावण्याचा प्रयत्न इथून एफर्ट्स जे आहेत ते टाकले गेलेत. बॉल तयार आहे. कमलेश पुन्हा एकदा ओव्हर दी स्टंप्स पंचांच्या डाव्या हातावरून. हलक्या हाताने टिपिकल कॉपी बुक स्टाईल प्रथमेश पाटणकरचा हा स्ट्रोक. विराट कोहली स्टाईल. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, ठोकलाय. अत्यंत देखणा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. खरं तर कवी विदा करंदीकर म्हणतात ना की कबुतराला कदाचित गरुडाचे पंख लावता देखील येतील, परंतु गगन भरारीचा वेळ हे तुमच्या रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ तुम्हाला दत्तक घेता येत नसते. आणि ते वेळ जे आहे ना, ते वेळ प्रथमेश पाटणकर मध्ये आहे. इथे त्यांना चौकाराची खेळी जरूर केली आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 10 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. बॉलर अगेन मिस्टर कमलेश. सुपर बॉलिंग. क्षणार्धाकरता असं वाटलं की बॅटला ब्रश होऊन बॉल गेला आणि यष्टीरक्षकानं चुकी केली आहे की काय, परंतु पंचांकडनं 22चा सिग्नल आला. एक सिंगल इथे रोटेट झाली आणि संघाची टोटल 11 लॉस ऑफ 1. परफेक्ट नेल्सन सध्या धावफलकावर आहे. डेव्हिड शेफर्ड यांची आठवण होते, ऑस्ट्रेलियाचे पंच, आणि त्या माणसाची पंचगिरी पाहिली ना ॲशेस सिरीज बऱ्याचदा आठवते सुजित सर आपल्याला, ज्या मार्फत ते स्टेप अप करायचे स्वतःच्या जागेवर. 111 लॉस ऑफ 1, 222 लॉस ऑफ 2 अशा जेव्हा धावा यायच्या. हलक्या हातानं नितेश पवारचा हा पुन्हा एकदा पारंपरिक क्रिकेट मधला तंत्रशुद्ध फटका जो लॉंग ऑफ मध्ये चाललाय, ज्या मार्फत एक सिंगल. कॉन्फिडन्स लेवल फार महत्वाची आहे, आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. मी बऱ्याचदा म्हणतो ना की कॉन्फिडन्स जर तुमच्याकडे असेल ना, तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्ही तिथे यशस्वी होऊ शकता. इथे मात्र एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, स्कोर मूव्ज ऑन 12 रन्स. 12 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. योगायोगानं जानेवारी महिना सुरू आहे सुजित सर, आणि तरुणांचं प्रेरणास्थान काय असलं पाहिजे तर स्वामी विवेकानंद. 12 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवसाचा आकडा आहे. आणि स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. तुमच्या जीवनामध्ये तुमचा संघर्ष प्रत्येक पावलोपावली वाटायला आला पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि त्या संघर्षाची प्रेरणा घेऊन खरं तर इथे प्रत्येक खेळाडूला खेळावं लागणार आहे. दुसरा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर गंगाधर. आणखीन एक तोफखान्यातला महत्वाचा अस्त्र. म्हणजे जसं आपण पाहतो ना की एखादं युद्ध झाल्यानंतर भारत जसं राफेल काढतो, तसं इथे हे राफेल इकॉनॉमिक्स योद्धा संघाचा. पहिलाच बॉल. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय फ्लाइंग स्लिप मध्ये. डीप मध्ये स्वतः रमेश सर तिथे तैनात आहेत डीप थर्डमॅनला, जिथून एक सिंगल कनेक्ट झाली. आणि स्कोर मूव्ज ऑन 13, 1-3 लॉस ऑफ 1 विकेट. सावध पवित्र्यानं सुरुवात केली आहे. येस, 6 ओव्हर मॅच आहे आणि त्यामध्ये दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. तुम्ही IPL पाहतायत 2026 IPL 2026. अत्यंत भव्य दिव्य आणि तितकंच दिमागदार असं आयोजन सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. पहिली सेमीफायनल. बॉल तयार. फटका चांगला आहे. हा वंडर बॉय इथे मात्र चमकदार कामगिरी करतोय. महत्वाच्या क्षणी जसं एखादा सोन्याची परीक्षा घेतो, तसा सेमीफायनल 1 आता प्रथमेश पाटणकरची परीक्षा घेते आणि त्या परीक्षेमध्ये 19 on scorecard after loss of 1. थँक्यू. इथे पुलचा जो फटका होता तो ठरला सक्सेसफुल आणि ज्या बॉलवर मिळाल्या 6 धावा. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज आहेत गंगाधरच्या विपक्षात. बॉल तयार आणि पहा हताश झाले, नाराज झाले. हिट विकेट. पॉकेटचा वापर करत असताना पॉपिंग क्रीजच्या अत्यंत डेप्थ मध्ये जाऊन खेळण्याचा जो धाडस त्यांनी दाखवलं, ते कुठेतरी स्वतः करता मागात ठरतंय आणि इथे अत्यंत महत्वपूर्ण असा खेळाडू बाद. थँक्यू डीजे. इकॉनॉमिक्स योद्धा संघाला नशिबाची साथ आज लाभली आहे. लक फॅक्टर फार महत्वाचा आहे सर. मी बऱ्याचदा म्हणतो ना की कधी कधी प्रयत्नांच्या उंची देखील तोकड्या पडतात. विराट कोहली, ज्याचं नाव मी आदबीनं घेतो, जो खरं तर ICCच्या
बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये कित्येक वर्ष क्रमांक 1 चा खेळाडू आहे, त्याला IPL जिंकता जिंकता फार संघर्ष करावा लागला, कारण नशीब त्याच्या बाजूने नव्हतं. इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल, पॅच लाईनच्या बाहेर बॉल, त्यामुळे पंच इशारा. दोन धुरंधर होते, गणेश गोसावी आणि प्रथमेश पाटणकर. गणेश गोसावी तर अगदी पहिल्याच बॉलवर शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर आला. तदनंतर असं वाटलं होतं प्रथमेश पाटणकर या मॅचला कुठेतरी बदलवतील, परंतु त्यांच्याकडनं देखील ज्या आशा अपेक्षा आहेत त्या फोल ठरल्यात, कारण हिट विकेट त्यांना प्रस्थापित केली. इथे बॉल तयार, बॅकफुटवर जाऊन स्लॅश केलाय, प्रॉपर कनेक्शन, बॉल चाललाय कॅप्टनचा, कॅप्टन स्ट्रोक, बॉल चाललाय 6 धावांसाठी. टिपिकल कॉपी बुक स्टाईल बॉल 6 धावांसाठी. इट्स अ सिक्सर. मागच्या वर्षी जसं मुंबईची बाय आलं, म्हणजे प्रसिद्धी तुम्हाला कधी काय देऊन जाईल हे सांगता येणं अवघड आहे. म्हणजे सुजित सर, एक गोष्ट मी आदबीनं सांगेन की कधीच कोणाला हलक्यात घेण्याची चूक आपण केली नाही पाहिजे, कारण मी बऱ्याचदा म्हणतो की संपूर्ण विश्वाला बुडवण्याची ताकद असणारा महासागर हा तेलाचा एक थेंब देखील बुडवू शकत नाही, हे देखील सत्य आहे. मागच्या वर्षी आपण बिग बॉसचा टेलिकास्ट स्टार सूरजला पाहिलं, सूरज चव्हाण गुलीगत आणि बुक्कीट टेंगुळे त्याच्या डायलॉग आणि टिकटॉकवरची त्याची सुरुवात आणि एक मोठा प्रवास. तर हे सगळं घडू शकतं. फ्लिक करायचा होता बॉल, मनगडाच्या साह्यानं लेग स्टिकच्या बाहेर आहे, त्यामुळे इट्स अ व्हाईट बॉल सिग्नल बाय अंपायर. तिसऱ्या ओव्हरला इथे होतीये सुरुवात. धावसंख्या स्कोर मूज ऑन 27, लॉस ऑफ 2 विकेट. अत्यंत महत्त्वाच्या 2 विकेट, इम्पॉर्टंट विकेट्स ज्या गमावल्या गेल्यात, अत्यंत व्हायटल होत्या या संघांकरता. एका बाजूला IIA चॅम्पियन खेळते, टॉस हारल्यानंतर बॅटिंग वाट्याला आली आहे. 27 ही धावसंख्या धावफलकावर आहे. सलामीवर नितेश पवार हलक्या हातानं बॅक टू द बॉलर खेळलाय बॉल. फक्त निर्धाव चेंडूची सांगता जिथून संपन्न होतीये. बॉलिंग मार्कवर कमलेशला सध्या तुम्ही पाहतायत, कमलेश चव्हाण, ज्यानं पहिल्या ओव्हरला फक्त 12 धावांमध्ये कन्वर्ट केलं. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा क्षणी त्यानं चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल तयार, तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. ओव्हर दी स्टंप्स आला. सुपर बॉलिंग, इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. दर्जा जो आहे गोलंदाजीचा तो मात्र इथून दाखवतोय. नितेश पवार विशेषतः IIA चॅम्पियनला बॅकफुटवर ढकलतोय. ज्या मी तर म्हणेन की इकॉनॉमिक्स योद्धानं मागच्या शुक्रवारच्या दिवसात फार अनालिसिस केलं, कोणत्या खेळाडूला पकडलं पाहिजे. कदाचित ज्या खेळाडूकडनं ज्यांना अटॅक करायचा आहे तिथे मात्र ते बरोबर ताकद लावतात. पुन्हा एकदा पहा, आणखीन एक डॉट बॉल संघाला बॅकफुटवर ढकलतोय. पुन्हा एकदा आणखीन एक 1 मोर डॉट बॉल. 3 चेंडू इथून मात्र गमावले गेलेत. कदाचित प्रश्नचिन्ह उद्भवत आहेत की ताफ्यामध्ये अजून भल्या मोठ्या ताकदीचे फलंदाज आहेत, परंतु इथे नितेश पवारला देखील कमबॅक करावा लागणार आहे, कारण संघ संकटामध्ये. आणि तिसरं षटक सुरू आहे. 27 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि कमलेश मात्र अत्यंत आदबीनं गोलंदाजी करतोय. चेंज ऑफ पेस, प्रेशर मध्ये आल्यानंतर स्वतःच सरेंडर त्यानं मात्र इथे केलंय. 4 चेंडू गमावले गेले आणि चौथ्या बॉलवर त्यानं विकेट इथून मात्र गमावले. बॅट्समॅन आउट. थँक्यू. इकॉनॉमिक्स योद्धाच्या यशाचं गणित असते, ते मॅचचा मोमेंटम कधी तोडून देतच नाहीत. आणि कदाचित मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं की इकॉनॉमिक्स योद्धा पूर्ण ताकद लावून पॉवरफुली
पूर्णतः ते खेळत असतात. मॅचवरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्यांचं ते अत्यंत अद्भुत आहे. जो खेळाडू फॉर्म मध्ये त्याला संधी दिली जाते. इथं तो विचार IAI चॅम्पियननं करणं गरजेचं होतं. कदाचित ताफ्यामध्ये अजून राजेश केसरकर सारखा बलाढ्य फलंदाज आहे, समीर पाटील डाऊन दी एंड आहेत, त्या खेळाडूंचा विचार होणं देखील इथून मात्र गरजेचं आहे. इथे पहा पुन्हा एकदा बॉल चेंडू अंगावर आदळलाय आणि कमलेश चव्हाण इथून हवी ठरलाय. कदाचित प्रथमेश पाटणकरची विकेट या मॅच मधला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. हिट विकेट गेल्यानंतर नशिबाची जी साथ होती ती इकॉनॉमिक्स योद्धाच्या बाजूने ते नशिबाचे फासे पडायला सुरुवात झाली. इथून मात्र धावसंख्या स्थिर अवस्थेमध्ये. या षटकात कमलेश चव्हाणचं कौतुक करावं लागणार आहे. त्यांना धावा अजूनपर्यंत फक्त एकच धाव एक्स्ट्रा त्यानं गमावली आहे. सुंदर अप्रतिम क्लास बॉलिंग. इट्स डिलाइट बॉलिंग बाय मिस्टर कमलेश चव्हाण. डिलाइटफुल. अत्यंत ज्या पद्धतीनं त्यानं इफिशियंटली जी गोलंदाजी केली आणि एंड ऑफ दी थर्ड ओव्हर म्हणजे पहा कंपॅरेटिव्हली जे अनालिसिस जर आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये नितेश पवारनं रबाले संघाला पूर्णतः बॅकफुटवर ढकललंय. 4 चेंडू गमावले गेले. तिसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिक्स योद्धा इथून मात्र या मॅच मध्ये पुन्हा परताव्याची साथ. पहिली 2 षटकं बॅटिंग चांगली सुरू होती. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा देखील आल्या होत्या. IAI चॅम्पियन पुन्हा एकदा क्रीडांगणावरती कॅप्टन यस मिस्टर निखिल मानकर जो गोलंदाजी मार्कवर आहे. समोर अक्षय शिंदे आहेत कर्णधार IAI चॅम्पियन या संघाचा. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. बॉल चाललाय डाऊन दी एंड इन फ्रंट ऑफ द विकेट. व्ही मध्ये खेळलाय बॉल. लॉंग ऑफ मधून एक सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल पोहोचली आहे 28 ऑन स्कोर कार्ड. इथून कमबॅक करावा लागणार आहे कारण जे घडलंय ते आता विसरून जाणं गरजेचं आहे आणि जे घडवायचं त्यावर विश्वास ठेवावा लागणार आहे. हा देखील खेळाडू मागच्या काही 3 ते 4 चेंडूंवर त्याच ऍक्शन रिप्लेचे शॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटक्यात ताकद किंवा जे टेम्परामेंटल स्ट्रोक येणं म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की बॅटचा नॉकिंग साऊंड बरंच काही सांगून जात असतो. तुमच्या वीक पॉइंटवर इथे प्रतिस्पर्ध्यांनी अटॅक करायला सुरुवात केली आहे. डाऊन दी एंड अक्षय शिंदे ताकद लावतोय फटक्याला. बॉल चालला लॉंग ऑफ मध्ये. सिंगल डबलचा खेळ इथे मात्र सुरू आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 30 धावा 30. सकाळच्या सत्रात एक समाधानकारक टोटल जरूर आहे परंतु तिसरं षटक जेव्हा खरं तर आपण प्रेशरमध्ये असतो त्यावेळी सिंगल डबल रोटेट करा आणि प्रतिस्पर्धी फलंदाजाला देखील तिथून तुम्हाला संधी देता आली पाहिजे. इथे पॅच लाईन चेक करावी लागेल. निखिल मानकरचा हा बॉल व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 31. मी बऱ्याचदा म्हणतो की पन्हाळ्याचा वेढा ज्यावेळी सिद्धीनं टाकला त्यावेळी खरं तर छत्रपती बरेच दिवस त्या पन्हाळ्यावर अटकले आणि तिथे त्यांनी ते वाक्य लिहिलं की पेशन्स हे तुमचं फार मोठं शस्त्र तुमच्या विरोधातल्या काळात असलं पाहिजे. इथे पहा पुन्हा स्टिअर केलाय बॉल. बॉल चाललाय लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध जिथून एक सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावा 32. अक्षय शिंदे हा असा खेळाडू आहे की या खेळाडूनं मागची अनेक वर्ष IAI चॅम्पियनची कॅप्टन्सी भूषवली आहे आणि इथे पहा पॉकेटचा वापर करतोय गोलंदाज. फुलर लेन डिलिव्हरी. फुलिश लेंथ इज द बेस्ट एवर वेपन इन क्रिकेट आणि तेच अस्त्र वापरलं जात आहे. इथून मात्र 1 मोर डॉट बॉल. मागच्या 2 षटकांमध्ये डॉट बॉलची जी एक्सटेंट आहे ती वाढली आहे म्हणजे क्वांटिटी वाढली आहे जरूर आणि तिथून ती एक जमेची बाजू निर्माण झाली आहे इकॉनॉमिक्स योद्धा संघासाठी. फटका पहा फसलाय. चेंडू हवेत आहे नो मॅन्स लँड मध्ये. चेंडूचं लँडिंग आणि तिथून मात्र एक सिंगल एक्स्ट्रा कव्हर मधून कनेक्ट झाली. याच एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर आहे. चौथं षटक प्रगती पथावर आहे. कदाचित राजेश केसरकर दुखापतग्रस्त आहे सर. डावखुऱ्या हाताचा बलाढ्य आणि बेधडक फलंदाजी करणारा खेळाडू आहे. मागच्या 2 वर्ष संघाला चांगली बाजू दिली परंतु प्रश्नचिन्ह निर्माण झाला आता की या खेळाडूला 4थं 5वं षटक आलं तरी बॅटिंग ऑर्डर करता अप्पर एंडवर का पाठवलं नाही. कदाचित याच गोष्टी आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला या बेसिक कॅल्क्युलेशन्सला महत्त्व द्यावंच लागेल अन्यथा मग प्रतिस्पर्धी तुमच्यावर हवी होतील. इथे मात्र गोलंदाज सज्ज आहे. तिसऱ्या षटकात धाव दिली आहे फक्त 1 आणि 5. चौथ्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 5. या मॅचला इथून सुरू केलं इकॉनॉमिक्स योद्धानं. 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा म्हणजे हे खरं तर गोलंदाजांचं कौतुक आपल्याला इथून करावंच लागणार आहे. शेवटचे 2 षटकं जे बाकी आहेत. नवीन गोलंदाज सज्जाद बॉलिंग मार्कवर आलाय. समोर अक्षय शिंदे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अक्षय शिंदेनं या बॉलला ओळखलं परखलं परंतु निश्चितच व्हाईट बॉल लाईनच्या इनपॅच लाईन पासून थोडंसं चेंडूचं एक्झिक्युशन जे आहे ते आतमध्ये त्यामुळे पहिला डॉट बॉल. उर्वरित फक्त 11 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्येला पूर्णतः लगाम लावली अक्षरशः. धावांचा जो वेग आहे तो मंदावलेला आहे. बॉल तयार. या षटकातला पुढचा बॉल.
फटका पहा, स्क्वेअर ऑफ द विकेट चाललाय, परपेंडिक्युलर टू द विकेट. इथून मात्र एक सिंगल आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर मूव्ज ऑन 34. सर, इकॉनॉमिक्स योद्धाच्या बॅटिंग ऑर्डरचा जर आपण विचार केला तर घणाघाती प्रहार करणारे बलाढ्य आणि बलशाली फलंदाज त्यांच्या ताफ्यामध्ये, त्या गोष्टीला इथून IAI चॅम्पियनला लक्षात घ्यावं लागणार आहे. बॅटर अप्पर एंडवर ज्याला तुम्ही पाहतायत आशिष, त्याच्या विपक्षात गोलंदाज सज्जाद ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे, लॉंग ऑन मध्ये समोर डीप मध्ये, बाउंड्री सीमारेषा थोडीशी डीप आहे आणि इथून मात्र परतावं लागतंय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. 1 मोर विकेट फॉर टीम. ज्या खेळाडूच्या प्रतीक्षेत बरेच सध्या पाठीराखे होते, IAI चॅम्पियन संघाचा मुख्य आणि बलाढ्य बलशाली खेळाडू सध्या दुखापतीनं त्रस्त आहे, तरी देखील रबाल्याच्या मान सन्मानाकरता क्रीडांगणावरती तो दाखल झालाय. राजेश केसरकरनं 2023चं साल जे गाजवलं IAI चॅम्पियनसाठी, कदाचित आज देखील त्याच्याकडनं बऱ्याचशा आशा अपेक्षा आहेत. बॉल तयार, फटका चांगला इथून एक्झिक्यूट करायचा होता, परंतु थोडंसं गोलंदाज हवी ठरतोय. चेंडू आणि फळीचा दूरवर संपर्क नव्हता. प्रॉपर एक्झिक्युशन गोलंदाजांनी इथे मात्र कंबर कसायला सुरुवात केली आहे. 1 मोर डॉट बॉल. निर्धाव चेंडू अतिरिक्त हाताळले गेलेत. प्रथमेश पाटणकर जिथून बाद झालाय तिथून मात्र धावांचा वेग अक्षरशः मंदावलाय. इथे मात्र लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. एक्स्ट्रा धावसंख्या वाईटच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पोहोचली आहे 35 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 4 विकेट माफ करा. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत, ज्यामध्ये पहिल्या विकेटचं पतन गणेश गोसावी, तदनंतर प्रथमेश पाटणकर बाद झाले. तदनंतर आपण बाद होताना पाहिला आशिषला देखील. फुलटॉस होता, यष्टीरक्षकाने चूक केली आहे. बॉल चालला इन फ्रंट ऑफ द विकेट. स्वतः कॅप्टन ताकद लावतो या मॅच मध्ये, नाही गरजेचं आहे, पण जे सेनापती धुरंधर असलाच पाहिजे आणि ते काम इथे रमेश सर करतायत. धावा धावफलकावर कनेक्ट झाल्यात 2. स्कोर मूव्ज ऑन 37. 37 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 5वं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 5व्या ओव्हरचा खेळ आणि या षटकातला शेवटचा आणि अंतिम एक बॉल इथून मात्र शिल्लक. बॉल तयार. राजेश केसरकर, इट्स अ कॅरेबियन स्टाईल. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर. टिपिकल कॉपीबुक आणि स्वतःच्या पारंपरिक फटक्याला एक्झिक्यूट करतोय. मी याआधीच उल्लेख केला सुजित सर की इतका बलाढ्य फलंदाज आपल्या ताफ्यात असताना देखील त्या खेळाडूला का उतरवलं गेलं नाही, इथे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि त्या 6 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 43 ऑन स्कोर कार्ड. अजूनही 6 बॉलचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. शेवटच्या ओव्हरचा खेळ इथून मात्र शिल्लक. ड्रिंक ब्रेक्स आहेत, तोपर्यंत जाऊयात आपण डीजे कडे. शेवटचे 6 बॉल. अत्यंत महत्वपूर्ण षटक आहे. निखिल दांडी 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 इथे केली आहे. गुल लक्ष्य शिंदेला परतावं लागतंय. विकेटचं पतन. बॅट्समन आउट. थँक्यू डीजे. आकाश शिखरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 43 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. आकाश शिखरे सारखा देखील बलाढ्य आणि यंग ब्रिगेडियर जो रबाले IAI चॅम्पियन्सच्या भात्यामध्ये, परंतु पाहावं लागणार आहे. शेवटच्या 5 बॉलचा खेळ इथून मात्र शिल्लक. फटका चांगला ऑन साइडला पूल केलाय.
टायमिंग थोडंसं कमी पाहायला मिळालं आणि संधी दिली त्यांना राजेश केसरकरला. हे खरं तर नवीन आलेल्या खेळाडूला करायचं आहे. जो खेळाडू फॉर्ममध्ये त्याला संधी तुम्हाला देता आली पाहिजे. कदाचित नितेश पवारला तीच गोष्ट करायची होती. तिसऱ्या षटकामध्ये अक्षय शिंदे सारखा बलाढ्य खेळाडू डाऊन द एंड होता. कदाचित सिंगल रोटेट झाली असती, प्रेशर रिलीज झालं असतं. जर तर या क्रिकेटमधल्या ज्या कॅल्क्युलेशन्स आहेत या तुम्हाला जमल्याच पाहिजेत, तरच तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती तक धरू शकता. परंतु जे झालंय ते आता सोडून पुन्हा एकदा राजेश केसरकर. फटका पहा, टिपिकल कॉपी बुक स्टाईल. कॅच ड्रॉप्ड, पकडो कॅच. अशा अपेक्षा आधीच सोडल्यानंतर काय घडतं त्याचं उदाहरण इथे मात्र क्रीडांगणावरती पाहायला मिळालं. राजेश केसरकर धावचीत स्वरूपात बाद. थँक्यू. नवीन बॅटर समीर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 44. मागची 3 षटकं जर आपण पाहिली, 3 ओव्हर, त्यामधल्या चौथ्या ओव्हरमध्ये धावा दिल्यात फक्त 1, 5व्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आणि तदनंतर या आधीच्या षटकामध्ये 10 धावा. आकाशचा प्रॉपर टिपिकल कॉपी बुक स्टाईल हा फटका एक्स्ट्रा कव्हरला पहिली धाव आणि दर्जेदार फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि याच माध्यमातून एक सिंगल धाव फलकावर कनेक्ट होते. 45 ऑन स्कोर कार्ड. 45 धावा. उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत आणि समीर पाटील एक ताकदवान खेळाडू सध्या क्रीडांगणावरती दाखल झालाय. त्याच्याकडनं अपेक्षा आहेत बऱ्याचशा. रबाले संघाला समोर गोलंदाज देखील सज्ज. बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. कदाचित हा बॉल इतक्या वेगाने आला की फलंदाजाला देखील संभ्रमात्मक अवस्था निर्माण झाली. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या फक्त 45. 45 ऑन स्कोर कार्ड. अगदी पूर्णतः लगाम लावली धावसंख्येला इकॉनॉमिक्स योद्धानं. परंतु जिथे ड्यू फॅक्टरने इम्पॅक्ट द्यायला पाहिजे होता पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या षटकामध्ये, तिथं धावा आल्या आणि त्यानंतर मात्र या मॅचचे काटे बदलले. फटका चांगला ऑन साइडला समीर पाटीलचा हा स्ट्रोक. बॉल चाललाय 6 धावांसाठी. हा षटकार कदाचित या मॅचचं चित्र बदलू शकतो. 50 धावा धावफलकावर आल्यात. 51 धावसंख्येची गरज आहे. 51 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. माफ करा, 52 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा इन 36 बॉल्स. थँक्यू. शेवटच्या बॉलवर आलेला समीर पाटीलच्या बॅट मधला षटकार कदाचित या मॅचला शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन जाणार हे मात्र निश्चित आहे आणि त्यात 6 धावा या मॅचला कदाचित इथे मात्र हे मोठं द्वंद्व युद्ध जे सुरू होऊ शकेल. चला आपण लगेचच IEI चॅम्पियन रबाले संघाला विनंती केली जाते आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि इकॉनॉमिक्स योद्धा आपण आपले 2 फलंदाज जे लगेचच आपण क्रीडांगणावरती पाठवायचे. यानंतर वाडा संघाचा कर्णधार आणि रोहा संघाचा कर्णधार. रोहा रायझिंग रेंजर्स आणि वाडा स्ट्रायकर्स या दोन्ही टीमचे जे कॅप्टन्स आहेत. सेमीफायनल नंबर 2 तुम्हाला पाहायला मिळणार आहे जिथे कुणाल देखील दाखल झालाय. कुणालचं देखील स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि यानंतरची लढत आहे वाडा आणि रोहा. एक रायगड जिल्हा तर दुसरा पालघर जिल्हा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि एकीची जी शपथ आहे, जो काही परफॉर्मन्स झालाय रबालेकर तिथून आता ॲनालिसिस करतात की ज्या चुका झाल्यात त्या कशा सुधारता येतील. तत्पूर्वी टॉस करता दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे उपस्थित झालेत. रोहा संघाचा कर्णधार निशांत वाघमारे माझ्यासोबत आहे आणि कुणाल देखील जोडला गेलाय जो वाडा संघाचं प्रमोशन इथून करतो आणि मी टॉस करता विनंती करतो आदरणीय कदम सरांना विनंती केली जाते आपण या नाणेफेक इथे केली जाईल. चला सतीश सरांना आणि कदम सरांना आपण विनंती करूयात. अत्यंत महत्त्वपूर्ण सेमीफायनल नंबर 2 ची इथे मात्र नाणेफेक कॉइन स्पिन केला जातोय. मॅच नंबर 2 आजच्या दिवसातला अत्यंत
महत्वाचा सामना. हेड इज द कॉल फ्रॉम वाडा अँड इट्स हेड. महत्वाच्या सामन्याचा टॉस जिंकलाय वाडा संघानं. कुणाल काय म्हणशील? सेमीफायनल आहे, महत्वाची लढत आहे, काय निर्णय असणार आहे? बॉलिंग घेऊ. पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहात, निर्णय घेण्यामागे काय पार्श्वभूमी आहे, काय स्ट्रॅटेजी अवलंबणार आहात? यावेळेस आमची मोस्टली प्रॅक्टिस नाही आहे, ग्राउंड उपलब्ध नव्हतं आमच्यासाठी, त्यामुळे आम्ही बॉलिंगवर जास्ती फोकस केला यावेळेस, म्हणून आम्ही बॉलिंग स्वीकारले पहिले बॉलिंग करणार आहेत. निशान काय म्हणशील? बॅटिंग वाटायला आले, जी तुमची स्ट्रेंथ आहे, जे तुमचं पोटेन्शियल आहे, काय मनामध्ये विचार आहेत? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या बॉलिंगवर विश्वास आहे. लास्ट मॅचला थोडा परफॉर्मन्स डाऊन झालेला बॉलिंगसाठी, पण ह्यावेळी फुल ट्राय करू चांगला परफॉर्मन्स द्यायला. यावेळी कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार आहेत. विश यू ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ टीम कॅप्टन. रोहा आणि वाडा टॉस जिंकलाय वाडा संघानं आणि त्यांनी निर्णय स्वीकारलाय. दे इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. जाऊयात आपण उत्तरार्धाची सुरुवात, जिथे 52 धावसंख्येची गरज आहे. इकॉनॉमिक्स योद्धा संघ, 2 फलंदाज मार्गस्थ करायचे, 2 बॅट्समन. त्यांना आपण इथे आणि आमचे कॉमेंटेटर ते देखील दाखल झालेत, हिंदी समालोचक नावेजी खान. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. वळूयात आपण जिथे उत्तरार्धामध्ये 6 षटक आणि 52 धावा, 6 ओव्हर आणि 52चं टार्गेट समोर आहे. 52 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा. आणि एका बाजूला IAI चॅम्पियन. नावामध्ये चॅम्पियन आहे, परंतु त्या चॅम्पियन प्रमाणे खेळ करावा लागणार आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो की अनेक रथी महारथींनी आपलं जे आयुष्य आहे ते शून्यातून अक्षरशः पुन्हा एकदा, मी बऱ्याचदा म्हणतो की अंत अस्तित्व हा प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग. जो तुमचा शेवट आहे त्याची सुरुवात पण तुम्हाला करता आली पाहिजे, आणि ते काम इथे IAI चॅम्पियनला करावं लागणार आहे. ती गोष्ट इथे त्यांना लक्षात ठेवावी लागेल. अंत अस्तित्व प्रारंभ. प्रथमेश पाटणकर आलाय समोर. 2 फलंदाज कमलेश चव्हाण आणि त्याचा साथीदार निलेश या क्रीडांगणावरती जे दाखल होत आहेत. मॅचला सुरुवात होतीये, पूर्णतः चक्रव्यूह रचलाय. महाभारताला सुरुवात. प्रथमेश पाटणकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिलाच बॉल चेंडू हवेत आहे. नितेश पवार ओढा कॅच. पहिल्याच बॉलवर झटका नंबर 1. मॅच में ट्विस्ट. कम ऑन डीजे बजाओ. नितेश पवार. आता खरं तर क्षेत्ररक्षणात हे नाव चमकायला सुरुवात झाली आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या, तिथे तुमचा प्रभाव तुम्हाला टाकता आला पाहिजे. प्रथमेश पाटणकरला पहिली सफलता मिळते. सबसे बड़ी मछली जाल में फंस गई. मिस्टर कमलेश चव्हाण जो इथून ठरलाय शून्याचा चष्मा घालत गोल्डन डकचा शिकार. नवीन फलंदाज. हॅलो, नवीन बॅटर मिस्टर ज्ञानेश्वर जो दाखल होतोय. प्रथमेश पाटणकर संधी जशी मिळाली पलटवार केलाय. पहिल्याच बॉल पासून या मॅचचे फासे पलटवायला सुरुवात केली आहे. IAI चॅम्पियन 52 धावा थांबवायच्या आहेत, 52 रन्स डिफेंड करायच्या आहेत, आणि त्या विपक्षामध्ये इकॉनॉमिक्स योद्धा संघाला याच 52 धावा कंप्लीट पूर्ण चेसिंग करायचं आहे. बॉल तयार. षटकातला दुसरा बॉल. मिस्टर प्रथमेश बँक ऑन द टार्गेट अपील होतोय. पायचीत करता आणि पहा इथे तू मिमीचा खेळ. थोडासा संयम गमावला गणेश गोसावीनं. बॅकअप नव्हतं, कव्हरअप नव्हतं. एक धावेसाठी IAI चॅम्पियनला संघर्ष करावा लागणार आहे. सुजीत सर, मी बऱ्याचदा म्हणतो की अगर बैंक बैलेंस अपना कम होना तो खर्चे पे भी ध्यान देना चाहिए. कदाचित ही 1 धाव हिची किंमत काय ही तुम्हाला शेवटच्या षटकात कळेल, आणि कदाचित ती 1 धाव गमावली गेली आहे. संघाचा गुडफलक इथून मात्र ओपन केलं जात आहे. श्री गणेशा झालाय. धावफलकाचा शुभारंभ झालाय. अप्पर एंडवर निलेशला तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. मिस्टर प्रथमेश पाटणकर लेग कटर वळवण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चालला आकाश शिखरे. चेंडू खाली आहे आणि पहा फक्त एक सिंगल. मेरिट नुसार गोलंदाजी सुरू आहे. काटे की टक्कर सध्या मैदानाच्या आतमध्ये
परंपरागत एकमेकांचे शत्रू सध्या क्रीडांगणावरती दोघही हे मोठं द्वंद्व युद्ध सध्या सुरू आहे. सगळ्या आयन एक्सचेंजच्या पूर्ण विश्वाचं लक्ष या मॅचकडे आहे आणि सगळेजण हा पहिल्या सेमीफायनलचा लाईव्ह देखील आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बॉल तयार. फटका पहा ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये अत्यंत वेगानं क्षेत्ररक्षक नितेश पवार जो बॉलवर सरसावला आणि तिथून फक्त एक सिंगल कनेक्ट झाली. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या जर आपण पाहिली ओनली 3 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे. इथे मनगटांना पुन्हा बळ द्यावं लागणार आहे दोन्ही संघातल्या खेळाडूंना. ज्या ज्वलंत या विश्वातील एका मोठ्या संघर्षाचं प्रतीक हा सामना निर्माण झालाय. बॉल तयार. प्रथमेश पाटणकर षटकातला पुढचा बॉल. चेंज ऑफ पेस, काटा बदललाय, वळणदार चेंडू, आणखीन एक प्रॉपर एक्झिक्युशन जिथे निर्धाव डॉट बॉल ची उद्घोषणा होतीये. 5 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 1 बॉलचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. भरपूर चांगली मेहनत गोलंदाज जरूर करतायत आणि त्यांना देखील इथून मात्र त्याच कलात्मकतेची अपेक्षा आहे. बॉल तयार. प्रथमेश पाटणकर त्याच्या विपक्षात फलंदाज निलेश. ओव्हर द विकेट. हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केलाय. पाठलाग होतोय बॉलचा डीप बॅकवर्ड पॉइंट मधून. फक्त एक सिंगल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. अगदी कंजूसीनं गोलंदाजी केली असं म्हणावं लागणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ओनली 4 रन्स इज ऑन अ स्कोर कार्ड नाउ. 48 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन रिमेनिंग 30 डिलिव्हरीज. 30 बॉल शिल्लक आहेत आणि 30 बॉल मध्ये करायचे आहेत 48. दुसऱ्या षटकापासून हे अनालिसिस जे कदाचित हा संघर्ष शिगेला इथून पेटणार आहे. दुसरा बॉलर दुसरं षटक कोणाच्या हाती दिलं जाईल, कशी रणनीती आखली जाणार आहे, कशा पद्धतीनं चेंडूचं हस्तांतरण केलं जाईल, कॅप्टन विचार करतायत. इथे नवीन ज्यांचं शुभागमन झालंय त्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. वेलकम टू IPL 2026. या आयन एक्सचेंज प्रीमियर लीगचा हा क्रिकेटचा महाकुंभमेळा आहे. खरं तर जसं दर 12 वर्षांनी आपण पाहतो की साधू संत जसे एकवटतात, मागच्या वेळी देखील आपण पाहिलं की प्रयागराजमध्ये अत्यंत मोठा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी तसाच प्रतिकृती इथे सध्या आयन एक्सचेंजच्या पटलावरती देखील आहे. बॉल तयार. प्रसाद. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा. डाऊन दी एंड. खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये तैनात आहे. फक्त एक सिंगल कनेक्ट झाली. प्रेशर खरं तर आता दोन्ही टीमवर आहे कारण IAI चॅम्पियनकडे रन्स कमी आहेत आणि टीम इकॉनॉमिक्स योद्धाकडला कॉन्फिडन्सची आता गरज आहे कारण विकेट त्यांनी गमावले. धावा कमी आहेत. प्रेशरमध्ये आहेत खेळाडू. प्रॉपर गोलंदाजी परंतु इथे पॅच लाईनच्या बाहेर पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची धावसंख्या 6 या आकडावर. 6 रन्स ऑन बोर्ड. इथे लढावं लागणार आहे प्रत्येक खेळाडूला आणि त्या संघर्षात्मक क्रिकेटची जी अनुभूती आहे ती सध्या तुम्ही घेताय. प्रॉपर पहा. स्टिअर केला बॉल. हलक्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर करत प्रसाद लाटे स्वतः चेंडूला स्थगिती देतोय. कदाचित ही जी विकेट आहे सुजित सर ती आता असं वाटायला सुरुवात झाला इट्स अ बॉलिंग पिच आणि सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना त्याचा जो बेनिफिट आहे तो निश्चित बेनिफिट इथून मात्र मिळतोय. बॉल तयार. या षटकातला पुढचा बॉल. प्रसाद लाटे. ओव्हर द विकेट. फटका चांगला ऑन साइडला. डाऊन दी एंड. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच सिंगल इथून कनेक्ट केली जाईल आणि सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन ओनली 8 रन. फक्त एकेरी आकड्यावर धावफलक आहे. प्रसाद लाटेनं देखील इकॉनॉमिकली रेटेड बॉलिंग करायला सुरुवात केली आहे. अत्यंत चांगली गोलंदाजी होते. या षटकातला पुढचा बॉल. ओव्हर द विकेट. ओव्हर पिच होता. मनगटाचा वापर करतोय फलंदाज. समोर क्षेत्ररक्षक पहा ताकद लावतायत. हे जे स्पिरिट आहे किंवा या पद्धतीनं तुमचं जे स्किल आहे क्षेत्ररक्षणाचं ते तुम्हाला डेव्हलप करावं लागणार आहे. आणखीन एक सिंगल. 4 बॉलचा खेळ संपलाय. स्कोर मूव्ज ऑन ओनली 9 रन. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. बॉल तयार. ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. स्वतः कॅप्टन समोर आहे. मिड विकेटचा शॉर्ट झोन 38च्या आतमध्ये बंदिस्त केलाय बॉलला आणि त्यानंतर 5 बॉल इथे संपुष्टात आलेत. काय सामना रंगलाय. मी बऱ्याचदा म्हणतो ना की जीत की जंग और हार का मातम. इस बीच का जो टेंशन वाला वक्त होता है ना काफी बेमिसाल होता है आणि तेच सध्या सुरू आहे. प्रॉपर गोलंदाजी. एक्झिक्युशन पहा. गणेश मात्र इथे ट्रॅक करतोय बॉलला. जिथून एक सिंगल लेग बाईटचा सिग्नल आलाय पंचांमार्फत. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि अक्षरशः जसा एखादा टेस्ट मॅचचा ॲशेस सिरीज जशी पहावी, जसं इंग्लंडच्या विरोधात ऑस्ट्रेलियानं संघर्ष करावा तसा संघर्ष सध्या रबाले आणि इकॉनॉमिक्स युद्धामध्ये सुरू आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 10 रन्स.
ओनली 10 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. 5 धावा प्रति षटक अशी धावसंख्या त्यांनी गमावली आहे. उर्वरित चला जरा स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. अंपायर गिव्ह देम स्ट्रिक्ट वॉर्निंग प्लीज, कारण वेळ फार कमी आहे. यानंतर आपल्याला सेमीफायनल नंबर 2 आहे, त्यानंतर वुमन क्रिकेट देखील पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर मेगा ग्रँड फिनाले देखील या क्रीडांगणावरती. हे फार मोठं असं आयोजन आणि नियोजन निश्चितच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तिसरं षटक सुमित गीते आलाय गोलंदाजी मार्कवर, जो खरं तर एक बलाढ्य गोलंदाज म्हणून त्याची देखील गणना आहे. मागच्या शुक्रवारच्या दिवसात चांगला परफॉर्मन्स त्याच्याकडनं झालाय, परंतु आता फलंदाज देखील ताकदवर आहेत. एका एंडला आपण निलेशला पाहतोय, त्याचा साथीदार ज्ञानेश्वर तो डाऊन द एंड उभा आहे. बॉल तयार, षटकातला पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. बॅकफुटवर जाऊन पॉइंट मध्ये पकडो कॅच, जीतो मॅच. सुमित गीतेला इथे मिळते पहिल्याच बॉलवर सफलता. बॅट्समन आउट. थँक्यू. नवीन बॅटर निखिल मानकर जो क्रीडांगणावरती दाखल झालाय. सुमित गीतेनं पहिल्याच बॉलवर झटका दिलाय इकॉनॉमिक्स योद्धाला, आणि मी ज्या पद्धतीने उल्लेख केला की फार ताकदवार गोलंदाज आहे, पोटेन्शियल आहे या गोलंदाजामध्ये. अगदी मागच्या 3 ते 4 वर्ष तो IAI चॅम्पियन करता अत्यंत महत्त्वपूर्ण घटक राहिला. या षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथे पहा टॅप केलाय हलक्या हातानं. चेंडू वेग जास्त होता बॉलचा, त्यामुळे बॅट आणि बॉल मधला संपर्क थोडासा कमकुवत. एक सिंगल इथून कनेक्ट केली गेली. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन ओनली 11, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद झालेत. मी बऱ्याचदा म्हणतो की आपण तेच बनतो जे आपल्या मनामध्ये आपण विचार करत असतो, त्यामुळे विचार फार मोठा असला पाहिजे. विचारानंच माणूस मोठा बनू शकतो, आणि कदाचित ती स्ट्रॅटेजी इथे इकॉनॉमिक्स योद्धाला देखील बनवावी लागणार आहे. गोलंदाज तयार सुमित गीते या षटकातला तिसरा बॉल घेऊन. बॅटची कडा, आणखीन एक धक्का. सुमित गीते या मॅच मधला रेड हॉर्स ठरतोय की काय? नशिबाचे फासे पलटायला सुरुवात झाली आहे. सुमित गीतेला मिळते दुसरी सफलता. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. कदाचित डीजे मास्टरनं बरोबर गाणं लावलंय टायमिंगला. सुमित गीते आता सांगतायत की नायक नाही खलनायक हूं मैं. या मॅचचे जे फासे आहेत, ही जी क्षणचित्र आहेत ती बदलवण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे, आणि निश्चितच तिसऱ्या बॉलवर देखील त्याला अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट त्याने टिपली. निखिल दानेश्वर जे बाद झाले, निलेश देखील बाद झालेत, आणि कमलेश चव्हाण हे 3 अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. सुमित गीते मात्र इथे चमकदार कामगिरी करतोय. सुनील आलेत नवीन बॅटर. डावखुर हाताचा फलंदाज आहे, पण ज्या नैसर्गिक ताकद ज्याला प्राप्त आहे, नॅचरल पॉवर ज्या खेळाडूंकडे असते, त्या लेफ्ट हँडेड खेळाडूला गोलंदाजी करणं हे खरं तर सगळ्यात अवघड काम असतं गोलंदाजा करता, आणि तेच खरं तर इथे सुमित गीतेला करावं लागणार आहे. निश्चितच बॉल तयार. सुमित गीते IAI चॅम्पियन संघाला इथून मात्र ताकद प्रस्थापित करून दिली आहे. बॉल तयार. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय डीप थर्ड मॅन फ्लाइंग स्लिप मध्ये. मकरंद स्वतः त्या क्षेत्रात आहेत. पहिली धाव अत्यंत वेगानं कंप्लीट केली, आणि 2 धावा ज्या धाव फलकावर कनेक्ट होत आहेत. संघाची टोटल याच 2 आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 13. 13 ऑन स्कोर कार्ड. 39 नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा. आणि बॉल जर आपण पाहिले तर शिल्लक आहेत 17. या ओव्हर मधल्या 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडू इथून संपुष्टात आले आहेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज सध्या क्रीडांगणावरती आहे. पूर्णतः निश्चितच ताकद लावली गेली आहे सुमित गीतेकडनं. पोटेन्शियली चांगलं क्रिकेट प्रस्थापित करतात. बॉल तयार. राऊंड स्टंप्स आलाय. बॅकफुटवर जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न होता, फटका इथे असफल आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोखलं बॉलला, आणि तदनंतर एक सिंगल कनेक्ट झाली. काय गोलंदाजी करतोय सुमित गीते आज.
5 बॉल फेकलेत आणि त्यामध्ये त्यांना धावा खर्च केल्यात फक्त 4. पहिलं षटक प्रथमेश पाटणकरने टाकलं अक्षरशः कंजूसीनं. इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी पाहायला मिळाली. धावा खर्च केल्या फक्त 4. दुसरं षटक प्रसाद लाटेनं टाकलं, त्यानं धावा खर्च केल्या फक्त 6 आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असे टोटल 3 विकेट या 3 गोलंदाजांनी टिपलेत. गोलंदाज तयार. सुमित गीतेचा या षटकातला शेवटचा बॉल. बॅटची कडा घेऊन चेंडू खेळपट्टीवरच स्थगित झालाय. काय गोलंदाजी होते. एखाद्या कॅरेबियन मुलकातले खेळाडू ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आलेत तशा पद्धतीनं सध्या इथे आयन एक्सचेंज आई चॅम्पियन या संघानं चॅम्पियन सारखी गोलंदाजी जरूर केली आहे. 3 षटकांची बाजू ही रबाल्याच्या बाजूने होती, परंतु उर्वरित जे 18 बॉल आहेत, उर्वरित जे 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत, टोटल 38 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. रणनीती सजवली जाते. एखाद्या युद्धाचा ज्या वेळी चांगला समारोह करायचा असतो त्यावेळी चला खेळाडूंखेरीज कोणी मैदानाच्या आत जाऊ नका. पेनल्टी दिली जाईल याची देखील नोंद घ्या. इथून स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स ही स्पर्धा फॉलो करते. हा कॅमेरामन तुम्ही इकडे पाहू नका, तुम्हाला मोबाईल, तुम्ही कोणत्याही अँगलनं जा, फक्त क्षणचित्र आणि या मॅचच्या ज्या आठवणी आहेत त्या चांगला मात्र आपल्या कॅमेरा बंदिस्त करा. चला आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक. बलवान आणि बलाढ्य रबाल्याचा वंडर बॉय सध्या क्रीडांगणावरती दाखल झालाय. प्रथमेश पाटणकर खरं तर क्रीडा विश्वातला एक चॉकलेट बॉय आणि क्रिकेट देखील तसंच खेळतो, त्यामुळे फार मोठी नजर आहे या खेळाडूवर. पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑन मध्ये. खेळाडू पहा, 2 खेळाडूंच्या मधून बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे ठोकलाय. अत्यंत महत्वपूर्ण षटकार. आकड्यावरती चौथ्या षटकाची जी सुरुवात आहे ही सिक्सरनं केली आहे. म्हणजे मनामध्ये मनसुबे आता त्यांना बांधलेत, लढायचं आणि लढता लढता स्वप्नांना घडवायचं. या करताच हा फलंदाज सुनील सध्या विकेटवर तुम्ही पाहताय, जो इकॉनॉमिक्स योद्धा संघाला चांगली जमेची बाजू देतोय. अजूनही 32 धावा ज्या गरजेच्या असणार आहेत विजयाकरता. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. प्रथमेश पाटणकर षटकातला पुढचा बॉल. आणखीन एक धमाका होईल का. बॉल चाललाय लॉंग ऑनला. 1 more 6. Back to back 2 in a row. What a massive hit by Mr. Sunil. षटकार. वर थांबला तर आणि तरच आता इकॉनॉमिक्स योद्धा करता एक जमेची मजबूत बाजू आहे आणि हे बलस्थान आहे. त्या सुनीलला डावखुऱ्या मी ज्या पद्धतीने तो आला विकेटवर तेव्हाच उल्लेख केला की नॅचरल पॉवर ज्या खेळाडूंमध्ये असते तेच हे खेळाडू आहेत डावखुऱ्या आताचे फलंदाज. चेंडू आदळला पायावर, सरळ पहा, चिकी सिंगल घेतली जाते. 1 धाव कंप्लीट केली आहे. लेग बायचा सिग्नल आलाय पंचांमार्फत आणि याच सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 27 या धावसंख्या. यस, लेग बायच्या स्वरूपात ही धाव. इथे क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम रूल नंबर 38 मध्ये तुम्हाला सगळे लेग बायच्या रिलेटेड जे सेक्शन्स आहेत ते पाहायला मिळतील आणि त्याच माध्यमातून इथे पंच देखील ते अधोरेखित करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 रन. कुल स्कोर में इजाफा आफ्टर लॉस ऑफ 4 विकेट. 4 अत्यंत महत्वपूर्ण गडी बाद झालेत. बॉल तयार. फटका चांगला आहे. प्रथमेश पाटणकरच्या विरोधात हवाई हल्ले चढवलेत. अक्षरशः या षटकामध्ये 3 मोठे मल्टी हिट, 18 धावा इथून मात्र गमावल्या गेल्यात. धाव फलकावर जोडल्या गेल्यात. 33 ऑन स्कोर कार्ड. शेवटचे 2 बॉल जे शेष आहेत, जो क्वालिटी बॉलर आहे त्याच्यावरच हल्ले चढवलेत. म्हणजे ज्या बलस्थान आहे त्या बलस्थानावर इथे मात्र मोठा फटका कन्वर्ट केलाय. लेग कटर होता, त्याला एक्झिक्युशन पहा. लॉंग ऑन मध्ये ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला बॉल चाललाय. नितेश पवार बॉल खाली आहे, जिथून एक सिंगल आली आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 13 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक राहतोय. विजयाकरता 18 धावसंख्येची गरज आहे.
3 षटकारांची गरज आहे हा सामना विजयाकरता. ॲक्वानॉमिक्स योद्धा काय लढलेत या षटकामध्ये, पूर्ण मॅचचे फासे बदलवलेत. बॉल तयार, षटकातला पुढचा बॉल, फटका पहा ऑन साइडला, पकडो कॅच, जीतो मॅच अँड इट 6. पंचांकडनं इशारा आलाय, हा षटकार आहे. 6 धावा. थँक्यू. कदाचित पहिल्या 3 षटकांमध्ये जेवढ्या धावा आल्या नाहीत, त्या या एका षटकानं तेवढ्या धावा केल्या. त्यानंतर सुमित गीतेला आपण पाहिलं, ज्यानं फक्त 4च धावा दिल्या, 2 महत्वपूर्ण विकेट टिपल्या. आणि आता या षटकामध्ये डायरेक्ट 25. आणि आता 2 षटकारांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. 12 धावांची गरज आहे. 40 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. हे षटक कोणाच्या हातात दिलं जाईल याकडे नजर आहेत प्रेक्षकांच्या देखील. आणि प्रसादला गोलंदाजी करता आमंत्रित केलं गेलंय. प्रसाद सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. आणि एक महत्वपूर्ण सामना देखील आहे. 12 बॉल विजयाकरता 12 धावसंख्येची गरज आहे. बॉल टू रन हा सामना आहे. परंतु इथून मी जसा याआधी उल्लेख केला की समीर पाटीलचा शेवटच्या बॉलवर आलेला षटकार, कदाचित या मॅचमध्ये तेच खरं तर फायटिंगचं गणित असू शकणार आहे. बॉल तयार, पहिलाच बॉल, फटका फसलाय, पकडो कॅच, जीतो मॅच. महत्वपूर्ण विकेटचं पतन, ब्रेक थ्रू दिलाय, फलंदाज बाद. 11 बॉल 12चा सामना. Eleven balls are there and 12 runs now required to win this match. New batter. गणेश कांबळे नवीन फलंदाज, ॲक्वानॉमिक्स योद्धा करता. आणखीन एक धुरंधर प्रसाद लाटे बॉलिंग. पुन्हा एकदा बॉल तयार, हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर केलाय, फ्लिक केलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. आणि बॅकवर्ड लेग स्लिपच्या मधोमध चेंडूला स्थगिती दिली गेली. एक सिंगल इथे मात्र प्रस्थापित केली जाते. फुल हाय व्होल्टेज मुकाबला आहे. सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार एवढं मात्र निश्चित आहे, कारण दोन्ही धुरंधर सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये जी जुगलबंदी सध्या तर क्रीडा विश्वातली सुरू आहे. आणि पुन्हा एकदा बॉल तयार. प्रसाद, या षटकातला पुढचा बॉल, सुनील करता फुलटॉस, पाठवलाय सरळ स्टँडच्या बाहेर, बॉल चाललाय चर्चगेट स्टेशनला. 6 धावा. षटकापर्यंत की आता IAI चॅम्पियन या मॅच मध्ये तगडी ताकद लावणार. परंतु सुनील पुन्हा एकदा तयार, बॅटची कडा घेऊन चेंडू पहा अगदी खेळपट्टीच्या नजीकच. गणेश गोसावी बॉलचा पाठलाग जरूर करतोय, ज्यामार्फत एक सिंगल आली. संघाची टोटल 48. फक्त 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 4 धावसंख्येची गरज आहे. आणि नवीन बॅटर सध्या गणेश कांबळे अप्पर एंडवर. आखू टप्प्याचा बॉल, खेळ खलास, षटकार. हा सामना 7 बॉल राखून जिंकलाय ॲक्वानॉमिक्स योद्धा. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.